आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एका व्यक्तीबद्दल म्हणजे जेव्हा आम्ही काही तुमचे मुद्दे सर्च करतो तर तुम्ही सातत्याने बोलता आणि ती व्यक्ती आहे रोहित पवार। खरं तर वयाने ते लहान आहेत पण ज्या पद्धतीने ते मांडणी करतात, आक्रमक मांडणी करतात, तुम्ही वारंवार एक वाक्य म्हणता की त्यांना पुढचं अजितदादा व्हायचे की अजित पवारांची जागा घ्यायची। काय आहे बघा, रोहित पवार हे तसे आमच्यापेक्षा कितीतरी तरुण आहेत। हो हो, आम्ही या राजकारणामध्ये अनेक वर्ष आम्ही राजकारणामध्ये अनेक वेळा संघर्ष केला, टक्के टोपे खाल्ले, तसं काय रोहित पवारांना कधी करावं लागलं नाही। आता ज्या पद्धतीनं ते इतकी ज्युनियर असून मांडणी करतात किंवा एखाद्या ज्येष्ठ माणसाबद्दल बोलतात, त्याबद्दल माझं म्हणणं की बा इतकी घाई त्यांनी करू नये, कारण शेवटी घाई गडबड फास्ट गाडी गेली की अपघात होतात आणि त्यांना घाई झालेली आहे अजितदादा पवारांची जागा घेण्याची। तुम्ही बघा, ट्विट करणं किंवा कुठल्या गोष्टी, एखाद्या राजकीय विरोधक म्हणून एखादी विरोधकांची गोष्ट नजरेसमोर आणणं हे मी समजू शकतो, पण तो बोलत असताना त्याबद्दलचा सन्मान असला पाहिजे, मान असला पाहिजे। ते कधी कधी ते विसरून जातात, याबद्दल माझं ऑब्जेक्शन आहे। पक्षात असताना कधी त्यांना सांगितलं का समोरासमोर? नाही, त्यावेळेस ते इतकं बोलत नव्हते। विरोधक झाल्यावर बोलायला लागले। ते पक्ष वेगळे झाल्यानंतर त्याला थोडासा सात्विक संताप आलेला आहे, त्यामुळे ते बोलतायत असं मला वाटतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।